श्री स्वामी समर्थ. आज आपण उपासनेला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण स्वामींची स्तुती घेऊया, त्याच्यानंतर 3 अध्याय घेऊया आणि त्याच्यानंतर एक माळी जप स्वामींचा, त्याच्यानंतर स्वामींची आरती आणि शेवटला ललकारी. असं आपलं उपासनेचं स्वरूप असणार आहे नित्याच्या. तर आपण सुरुवात करूया. प्रथम स्वामींची स्तुती. नाही जन्म नाही नाम, नाही कोणी माता पिता, प्रगटला अद्भुत सा ब्रह्मांडाचा हाच पिता. नाही कुणी गुरुवर, स्वयं हाची सूत्रधार, नवनाती आदिनाथ, अनाथांचा जगन्नाथ. नरदेह नरसिंह, प्रगटला तरुपोटी, नास्तिकाच्या कशुपाला, आस्तिकाची देण्या गती. कधी चाले पाण्यावरी, कधी धावे अद्दांतरी, यमा वाटे ज्याची भीती, योगेश्वर हाच यती. कधी जाई हिमाचली, कधी गिरी अरवली, कधी नर्मदेच्या काठी, कधी वसे भीमा तटी. काली माता बोले संगये, बोले कन्याकुमारी, अन्नपूर्णा ज्याचे हाती, दत्त गुरु एकमुखी. भारताच्या कानोकानी, गेला स्वयं चिंतामणी, सुखी व्हावे सारे जन, ते धावे जनार्दन. प्रज्ञापुरी स्थिर झाली, माध्यमाच्या रवी प्रत, राजानुज करी भावे, स्वामी पद दंडवत. रोजच्या उपासनेचा क्रम ह्याप्रमाणे जर ठेवला तर तुमची कसलीही इच्छा असू द्या ती पूर्ण होणार. श्री स्वामी समर्थ. आता आपण अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 4. श्री गणेशाय नमा. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. गत अध्यायाच्या अंती अक्कलकोट आले येती, नूपराय दर्शन देती, सोविच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव, हे तयांचे सुकृत पूर्ण, नित्य सेवा घडते त्याते. चोळप्पाची सगुण कांता, तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येते, कामना चित्ती धरुनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागते संताने, व्हावे म्हणून या लग्न, येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, मायामय पसारे फसले, ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते येती राजपूर्वीती, दृढ चरणी जयांची भक्ती, तयांशी होती कल्पतरू. जे का निंदल कुटळ, तया शासती केवळ, नास्तिका प्रति तत्काळ, योग्य शासन करताती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी, हसुनिया म्हणती जनासी, ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगी, साधू लक्षण याचे अंगी, कोण ते हो वसतसे. ऐसे तयांनी निंदले, समर्थांनी अंतरी जाणले, जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवलेख. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे विचारी, होते बरोबर संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती, बैसल्या भक्ते पाटेवरती, श्री स्वामी आपले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छुक जन असंख्ये, पातले तेथे क्षणार्धात, समाज दाटला भोवत, एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे, मंगल नाम गरजेते वाचे, हेतू पुरवावे मनीची, म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करती, नाही मिती तयाते. कोणी नवसाते करती, कोणी अनुनिया देती, कोणी काही संकल्प करती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करती, क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरुनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटती. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी, संन्यासा पुढच्या नाना परी वस्तू नेऊ लागला.
समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्न उदकासी, सूर्य जाता असता चळाशी तेथून निया उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवाशी, रात्र होता तयासी अन्न उदक वर्ज्य असे. जे पातले करून छळना त्यांची झाली विटंबना, दंडावया कुस्मित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समस्त सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानना वैष्णव नर, अज्ञानतम छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा, भक्त खरा सदिया तू. अक्कलकोटी नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त भोवत झाले. वार्ता पसरली चोहीकडे, कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामींकडे राजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी, एकदा तयांच्या अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर, वैसले असता समय बोले नुपोर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येती अनिल स्वामींसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर नोपा लागी पर्येसा. आपली जरी इच्छा ऐसी स्वामित्वे आणावे वटपुरीशी, तरी मी आणील तयासी निश्चय मानसी असू द्यावा. ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नूपवर, तैसे सभाही समग्र आनंदित झाले. नृपतीसह सकळ जणे तयापरी तात्यांशी सन्माने, गौरवुनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले स्तवर अक्कलकोटी आले, नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती, तेथील जनांची पाहुण भक्ती, धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटाचे नृपती स्वामी चरणी तयांची भक्ती, राजघराणेतील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामींशी कैसे नेहू आपण. प्रयत्नाती परमेश्वर, प्रयत्न कार्य होयस्तवर, लढवूनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने, करती ब्राह्मण भोजने, दिदली बहुत सालदाने, याचक धन्य तृप्त केले. स्वामींची या पूजे करिता नाना द्रव्य समर्पिती, जेणे सेवेकरी संतुष्ट होती, ऐसे करती सर्वदा. ऐशियाने काही न झाले, केले तितके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयासी. मग लढवुनी एक युक्ती, एकांती गाठुनी चोळप्पा प्रती, त्याज लागी विनंती करती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्याने सर्व वशा, चोळपाशी लागली आशा, तयाच्या अंतरी भरोसा, जहागिरीचा भौसाल. चोळप्पाने कर जोडुनी विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊनी समर्थांनी बडोदा प्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर दिले चोळप्पा लागून, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समस्त सदा ऐकुत भाविक भक्त. पंचम अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शशूचा हात अक्षर पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्र अमृत स्वामी समर्थ वदती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी समर्थाप्रती, कृपा करुणी मजवरती बडोद्याशी चलावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसून, मल्हाररावाचे या मनी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडेल. ऐसे यज्ञ व्यर्थ गेले, तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहवया यत्न करुणी, ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील.
मग तात्यांनी काय केले, सप्तहासी ब्राह्मण बैसवले, गुरुचरित्र आरंभले, व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्याग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजियासी, आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधुनी योग्य समयासी, मेण्यात घालून समर्थांसी तात्या साहेब निघाले. कडप्पाचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेना गेला आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले, बहुत वेळा ऐसे घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊनी राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटीत टेकिले हात तात्यांनी. मग अपयश ते घेऊनी बडोदेसी आले परतुनी, समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अन्य उपाय न होईची. परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभती पुढती, सर्वत्रासी विचारती, कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमाराव, यशवंत तयाचे नाव, नृपकार्याची धरुणी हाव, आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी, वस्त्र अलंकार सुवर्ण ताटी, स्वामीं पुढे ठेविती. ती पाहुणी समर्थाला, तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंताला पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणून स्थवर ठोका याचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी, लटालटा कापू लागला. मग थोड्या दिवसात आज्ञा आली यशवंतासी, स्तवर यावे बडोद्यासी, येथील कार्याशी सोडूनी. साहेब विष प्रयोग केला, मल्हाररावावरी आळ आला, त्या कृती माझी यशवंताला गुन्हेगार लेखले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अगटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा समस्त, सदा भक्त परिसोत, षष्ठ अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठ अध्याय हा समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. आता आपण एक माळी जप घेऊया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ. 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 आता आपण आरती घेऊया स्वामींची. पंचप्राण हे आतुर झाले करण्या तव आरती, स्वामी करण्या तव आरती. पंचप्राण हे आतुर झाले करण्या तव आरती, स्वामी करण्या तव आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. हरिहर संगे ब्रह्मदेव ही खेळे तव भाली, स्वामी खेळे तव भाली. पुनव हासते प्रसन्नतेने मुखचंद्राचे वरी, लाजविती रविते जाला तव नयनांच्या ज्योती, स्वामी नयनांच्या ज्योती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. पुण्यप्रद तव नाम असावे सदैव या ओटी, स्वामी सदैव या ओटी. श्वासासंगे स्पंदन व्हावे तुझेच जगजेटी. अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती, स्वामी तव शक्ती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. धर्माचरणे पावन व्हावे सदा असो संमती, स्वामी सदा असो संमती. सत्कर्माचा यज्ञ घडावा झिजून ही यष्टी. सन्मार्गाने सदैव न्यावे स्वामी मज हाती, स्वामी घ्यावे मज हाती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. अहंपणाचा लोप करुनी कृतार्थ जीवन करा, स्वामी कृतार्थ जीवन करा. पावन करुणी घ्यावे मजला तेजोमय भास्करा. अल्पची भिक्षा घालून स्वामी न्यावे मज संगती, स्वामी न्यावे मज संगती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. पंचप्राण हे आतुर झाले करण्या तव आरती, स्वामी करण्या तव आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय.
स्वामिनीय तव शरणं, स्वामिनीय तव शरणं, स्वामिनाय तव शरणं. श्री स्वामी समर्थ.